कवठेमंकाळकर पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। घरफोडी करणारा मध्य प्रदेशमधील आरोपी अखेर जेरबंद। चोरट्याकडून 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीला सांगलीच्या LCB पथकाने अखेर जेरबंद केले आहे। गवली छत्तीस सिंग आदिवासी, वय 22, राहणार चौपाडा, तालुका साईनगर, जिल्हा पन्ना, मध्य प्रदेश असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 70 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 2 मोटरसायकली असा एकूण 1,36,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कडेगाव पोलीस ठाण्यात कांताबाई सर्जेराव बरगडे, राहणार तोंडोली, धनगर गल्ली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 11 ऑगस्ट या दरम्यान सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडलेली होती। मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला होता। दरम्यान 17 ऑगस्ट रोजी पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद साखरपे, हनुमंत लोहार तसेच अभिजित ठाणेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कडेगाव ते कडेपूर जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या राजवीर मंगल कार्यालयाजवळ काही इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे पथकाने राजवीर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला। काही वेळाने 4 इसम 2 मोटरसायकलीवरून त्या ठिकाणी आले। पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी 3 जण अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही मोटरसायकली जागेवर सोडून फरार झाले। मात्र गवळी छत्तीस सिंग आदिवासी हा पोलिसांच्या हाती लागला। अंगजडतीत चांदीचे दागिने सापडले। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी पंचासमक्ष आरोपीची अंगजडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात चांदीचे हातातील ब्रेसलेट व करदोडा मिळून आला। दागिन्यांबाबत चौकशी केली असता संशयित आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने चोरले असल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे। आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्यासोबत जबरास जगदीश पारदी, कुणाल कंजर तसेच महाराजा सूरब लेले हे 3 होते। या चौघांनी मिळून सुमारे 7 ते 8 दिवसापूर्वी बंद घर रात्रीच्या वेळी फोडून सोने चांदीचे दागिने चोरी केल्याचे आरोपीने सांगितले। पोलिसांनी नमूद केले आहे चोरीतील सोन्याचे दागिने जबरास पारदी याच्याकडे तर चांदीचे दागिने आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले। पोलिसांना पाहताच जबरास पारदी, कुणाल कंजर व महाराजा लेले हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली। पोलिसांनी घटनास्थळी 2 मोटरसायकली मिळून आलेल्या असून त्यापैकी एक ड्रीम युगा असून तिचा क्रमांक MS16BK 4529 तर दुसरी HF डिलक्स असून तिचा क्रमांक MH42AC 1368 आहे। या दोन्ही मोटरसायकलींसह 70 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1,36,150 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। कडेगाव पोलीस ठाण्याच्या क्राईम अभिलेखाची तपासणी केली असता संबंधित घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्यानंतर जप्त मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला। अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कडेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कडेगाव पोलीस ठाणे करीत आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले आहे। KK मराठी न्यूज साठी सांगली।
खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.